नमस्कार मंडळी. एप्रिल संपत आला की मे महिन्याची चाहूल लागायला लागते, कारण अंगातून घामाच्या धारा एवढ्या वाहू लागतात की तनमन सगळं भिजून जातं, कासावीस होऊ लागतं. आणि मग नदी कोरडी झाली आहे किंवा नदी आटती आहे अशासारख्या वल्गना म्हणण्यापेक्षा बातम्या आपल्या वर्तमानपत्रातून येत राहतात आणि त्याच्या पाठोपाठ पाणी जीवन आहे, पाणी जपून वापरा अशासारखे संदेशसुद्धा आपल्या कानावर यायला लागतात. पण आपण विचार करत नाही ना, कारण आपण हे सगळं जे पाणी वापरतो हे कोणाच्या जीवावर कुठून येतं, कोणाच्या कल्याणासाठी हे पाणी धर्तीवर आलं. केवळ धर्तीवरच आलं असं नाही, तर ते आपल्या प्रत्येकाच्या देहातसुद्धा साठवलं आहे. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, म्हणजे आपल्या देहातसुद्धा ब्रह्मांडातून विश्वकल्याणासाठी वाहणाऱ्या नद्यांचं अस्तित्व आहे. कारण की नदी हेच आपल्या जीवनाचं द्योतक आहे, प्रवाहाचं प्रतीक आहे. कारण ते खळाळत राहण्यामध्येच जीवनाचा यथार्थता आहे. पण हे सगळं खळाळत राहण्यासाठी, वाहण्यासाठी त्याला आजूबाजूची परिस्थिती फार पूरक असावी लागते. पूर्वीपासून आपला भारत हिरवाईनी वनराईनी नटलेला होता. दगडधोंडे, डोंगर, रदाऱ्या, पर्वत आणि शेवटी एवढं सगळं असूनसुद्धा या सगळ्याच्या मागे हात धुवून लागलेला मानव, हा मानव नावाचा प्राणी या नद्यांचं अस्तित्व थोडंसं संपुष्टात आणण्याचा प्रयत्नही करतोय. तसं पाहिलं तर आपली मानव संस्कृती ही नदीकाठीच वसली, स्थिरावली आणि ती आता इतकी फोफावली की नदीचं अस्तित्वच संपुष्टात येतं आहे की काय अशी भीती निर्माण झाली. आपण पाहतो शहरातून वाहणाऱ्या नद्या या आकर्षायला लागलेल्या आहेत, पाण्याचे साठे कमी व्हायला लागलेले आहेत आणि लोकवस्ती मात्र वाढलेली आहे. मागच्या 2-3 वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी पाणी संपुष्टात आल्याच्या बातम्यासुद्धा आपण आपल्या वाचनात असतील. पण विचार कोण करतो? पण माझ्या मनात मात्र विचारांची नदी तिने व्हायला सुरुवात केली. मी नदीकडं निसर्गातून वाहणारी नदी असं न समजता ती प्रकृतीचं एक वेगळं स्त्रीत्व, स्त्रीचं रूप अशा पद्धतीने तिच्याकडं बघतोय. एक आई, एक बहीण, एक सखीसुद्धा. कारण आपलं संपूर्ण जीवन दुसऱ्यासाठी वाहून स्वतःला संपूर्ण समर्पित करणारी नदी, तिचा वाली कोणीतरी असायला असतं ना, हवं ना. कोण असतो तिचा वाली? कोण असतो तिचा पिता? काय आहे तिची माया आणि किती असीम आहे तिची माया? कारण तिच्या या मायेतूनच ती जग फुलवते, बहरवते आणि अगदी नंदनवनासारखं सुंदर करते. पण स्वतः मात्र अगदी निर्लिप्त राहते, नामानिराळी राहते. इतकं सारं तिच्या काठावर घडत असतं, पाप पुण्य, सुख दुःख आणि अजूनही काहीही सगळ्याच गोष्टी. पण संथ वाहते कृष्णामाई, सतत वाहते उदंड पाणी, तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही. अशी निर्लिप्त असते तिची मानसिकता. पण आपल्याला लाज वाटावी इतकी घाण सध्या नदीमध्ये आपण सोडतो आहोत आणि नदी मात्र स्वतःला बजावत असते. मला इथं एक स्पृहा जोशी या अभिनेत्रीची कविता संदर्भात मला मिळाली. मला वाचून दाखवण्याचा मोह होतोय. तू नदी आहेस वाहत जा, दगडधोंडे काटेकुटे मध्ये येतील, खुपतील कासतील, दऱ्या खोऱ्यात कट शिजतील. नको नको म्हणत म्हणत तुझी मुळं खोदून शोधतील. वाकू नकोस, थकू नकोस, कोणासाठी थांबू नकोस. आतून हास, हिरवळ आण, चिडशील तेव्हा प्रलयही आण. सारं काही पोटात घे, परत तितकीच माया दे. झाडांचं, लेकरांचं एवढं गाणं गात जा. तू नदी आहेस, तू वाहत जा. तू नदी आहेस, तू वाहत जा. मला प्रश्न पडला, या नदीनं तिच्या आयुष्यात फक्त गाळ, घाण, माती, कचरा हेच बरोबर नाहीचं का? अगदी स्वतःचं अस्तित्व संपुष्टात येईपर्यंत भगवंताच्या चरणातून निघालेली ही गंगा
अनेकविध नावं घेत या शिवरूपी पित्याच्या माथ्यावरून वाहत पुन्हा शिवरूप होते. तिला नसेल का वाटत काहीतरी? तिला ओढ नसेल का तिच्या माहेराची? तिला कोणीतरी समजून घेण्याची? तिला वाटत नसेल का तिच्या जीवाचा घोर? हे सुद्धा विशद करणारी गदिमांची कविता आहे. बघा बरं, ऐका तरी. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, आणि येतो पावसाळा. केवळ कवितेतून व्यक्त होणाऱ्या भावनेनी आपलं मन, आपलं अंतःकरण भरून येईल सुद्धा. पण आपण या आपल्या जीवनदायिनीला खरंच तेवढ्या आदराने पाहतो का? तेवढ्या आदराने तिच्या या सगळ्या गोष्टी, तिची स्वच्छता राखतो का? का केवळ उभं राहून तिची प्रदक्षिणा परिक्रमा करून, आरती करून, तिला वेळप्रसंगी एखादी वस्त्र देऊन ती स्वच्छ होणार आहे का? उलट पक्षी, मला स्वच्छ करा ही आर्त हाक आपल्या कानापर्यंत पोहोचायला हवी. मला कोरडी करू नका. मी वाहते आहे तोपर्यंत जीवन आहे. जसा श्वास आहे तोपर्यंत तुमचा प्राण आहे, तसंच मी आहे तोपर्यंत तुमचं जीवन आहे. वस्तुस्थितीमध्ये नद्या रक्तवाहिन्या आहेत आपल्या या सगळ्या भारत देशाच्या. त्यांचा आदर करायला हवा. एखाद्या स्त्रीला देण्यात येणाऱ्या सन्मानासारखा सन्मान तिला द्यायला हवा. तिच्या प्रत्येक लाटेतून निर्माण होणाऱ्या तिच्या निस्तब्ध भावना आपल्याला जाणवायला हव्या. मला इथं एक गोष्ट आठवते. भगवंत श्रीकृष्ण यमुनेमध्ये कालियाने प्रदूषण केलं. त्याच्या विषामुळं संपूर्ण यमुना विषमिश्रित झाली. भगवंताने स्वतः त्याच्यासाठी कालिया रूपाचं प्रदूषण, विष बाहेर काढून टाकलं आणि त्या नदीला पुन्हा स्वच्छ जीवन दिलं. तिचं पाणी अमृतासारखं बनवलं. आपण जर भगवंताचे आदर्श पाहत असू, त्यांच्या भक्तीमध्ये लीन असू, तर आपण सुद्धा कटिबद्ध व्हायला पाहिजे. उगाचच कुठले तरी संस्कार, कुठली तरी परंपरा या नावाखाली फुलं, त्याच्यानंतर काहीही घाण, आपल्या नको असलेल्या वस्तू उचलून सारख्या सारख्या नदीत टाकणं किंवा ड्रेनेज, सिवेज टाकणं, हे कितपत योग्य आहे याचा विचार करायला हवा. कारण आपणच आपल्या जीवनामध्ये विष कालवतो आहोत. या विषाला दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ आणि जेव्हा कुठलाही सुंदर कार्यक्रम करायचा असतो स्वच्छतेचा, तेव्हा त्या कार्यक्रमाला रामनामाची शक्ती लागते. तेव्हा मित्रांनो, श्रीरामाला आठवू, श्रीरामाचं गजर करू आणि आपल्या आईला स्वच्छ ठेवण्याचा, तिचा आदर करण्याचा वसा घेऊ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ.